उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या पुढे ढकललेल्या आहेत। आता 5 तारखेला होणारं मतदान आहे ते 7 तारखेला होणार आहे। मात्र या सगळ्यामुळे आणखीन एक नवा पेच निर्माण झालेला आहे। विशेषतः टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी एक मोठा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे। आपल्यासोबत हे सगळे शिक्षक आहेत, बोलूयात। काय सांगाल, काय नेमका हे सगळं प्रकरण आहे किंवा काय नेमकं घडते? भारत सरकारच्या परीक्षा परिषदेनं CTET ही केंद्रीय परीक्षा पद्धती 7 आणि 8 फेब्रुवारीला हे गेल्या 6 महिन्यापूर्वी प्रोग्राम जाहीर झालेला आहे। त्यामुळे आपल्या राज्यातले किमान लाखभर शिक्षक जे सेवेमध्ये आहेत ते ह्या CTET परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि केवळ महाराष्ट्रामध्ये 7 केंद्रामध्ये ही परीक्षा होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केंद्र नाही, कोल्हापूरचं केंद्र इथल्या विद्यार्थ्यांना मुंबईला जावं लागणार आहे। आणि त्याच दिवशी काल दुर्दैवानं अजितदादाच्या दुःखद निधनामुळे जी 5 फेब्रुवारीला मतदान होतं त्याच्याऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान केलेलं आहे। त्यामुळे एकाच दिवशी मतदान आणि एकाच दिवशी परीक्षा आणि आलेली इलेक्शन ड्युटी यामुळे शिक्षकांच्यावर अतिशय अन्याय झालेला आहे। कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय, भारत सरकारचा हा निर्णय असता तर भारत सरकारला विनंती करून मुदतवाढ द्या म्हणून सांगितलेलं असतं, पण सुप्रीम कोर्टाच्या लार्जर बेंचनं हा दिलेला निर्णय असल्यामुळे आणि 2 वर्षामध्ये TET पास होणं हे बंधनकारक असल्यामुळं अन्यथा त्यांची सेवा समाप्ती केली जाणार आहे, त्यांना कुठलंही प्रमोशन दिलं जाणार नाही। त्यामुळे शिक्षक, कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षक आणि DED झालेले 40,000 विद्यार्थी ह्या परीक्षेला बसलेले आहेत आणि ते सगळे मुंबईला जाणार आहेत। आणि त्याच दिवशी ही परीक्षा जिल्हा परिषदची मतदानाची तारीख आल्यामुळं हा शिक्षकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळं आमचं असं साधं मागणं आहे की तुमच्या इलेक्शन पण व्हायला पाहिजेत, मतदान पण व्हायला पाहिजे आणि DED झालेल्या शिक्षकांना जे CETला बसले त्यांना परीक्षा पण देता आली पाहिजे। यासाठी आमची मागणी आपल्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असेल, राज्य निवडणूक निर्णय आयुक्त असेल, यांना मागणी आहे की ज्यांना इलेक्शन ड्युटी आलेली आहे व जे CET परीक्षा देणार आहेत त्यांची ड्युटी तुम्ही रद्द करावी, म्हणजे दोन्ही प्रश्न हे आपले सुटले जातील। त्यासाठी आमची आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आणि राज्य निवडणूक आयुक्तांना विनंती आहे की ज्यांना इलेक्शन ड्युटी आलेली आहे, जे CET देतात त्यांची ड्युटी रद्द करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत। काय सांगाल, शिक्षकांना खरं किती मोठा फटका जर हे व्यवस्थित नाही झालं तर? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं ऑगस्ट 27पर्यंत हे सर्वजण TET पास झाले पाहिजेत आणि आता उद्याचा जर अटेम्प्ट जर शिक्षकांना चुकला तर तो त्यांच्या आयुष्यातला आणखी एक अटेम्प्ट कमी होऊन जाईल आणि त्यामुळं पुढच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा त्यांना देणं परत अवघड होऊन बसेल। त्यामुळे राज्य शासनानं ही शिक्षकांना CETच्या माध्यमातून परीक्षा देण्याची जी संधी केंद्रानं उपलब्ध करून दिली आहे तर ती त्याचा लाभ ह्या सगळ्या शिक्षकांना मिळाला पाहिजे। त्यामुळे ज्या शिक्षकांनी हे परीक्षेसाठी फॉर्म भरलेत, परीक्षा देणार आहेत, त्यांना ह्या त्या ड्युटीतून त्यांना वगळण्यात यावं, नाहीतर हे शिक्षकांच्यावर एक मोठा अन्याय करणारा होणार आहे। कारण परवाचाही निकाल अगदी 8% आसपास लागलेला आहे, त्यामुळे निकाल ह्या परीक्षांचे कमी लागतात, त्यामुळे शिक्षकांना संधीही कमी आहे। त्यामुळे शासनाने याचा तातडीने विचार करणं गरजेचं आहे। खरं तर कोर्टाच्या निर्णयानुसार ही सगळी प्रक्रिया होते, त्यामुळं आता ह्यामध्ये बदल होईल अशी शक्यता किती वाटते तुम्हाला, ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि आता तुमची ही मागणी? आता ही परीक्षा केंद्रीय परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते, त्यामुळे देशभर ही परीक्षा होते आहे, त्यामुळे परीक्षेच्या तारखा पुढे जाणं शक्य नाही। आता एकच पर्याय आहे की जे शिक्षक CTET परीक्षेला बसलेले आहेत त्या अशा शिक्षकांना ज्यांना इलेक्शनच्या ऑर्डर काढलेल्या आहेत त्या इलेक्शनच्या ऑर्डर त्यांच्या रद्द कराव्यात, म्हणजे ह्यातून मार्ग निघेल आणि त्या शिक्षकांना विनादडपण आणि अगदी सोयीस्कर पद्धतीनं परीक्षेला सामोरं जाता येईल। तुम्ही काय सांगाल? आता जी येऊ घातलेली ही परीक्षा आहे त्याचबरोबर या निवडणुकाच्या ड्युटी आहेत, दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतानासुद्धा मलाही स्वतःला एक निवडणूक अधिकारी म्हणून ड्युटी आलेली आहे। त्याचबरोबर मी परीक्षार्थी म्हणून परीक्षार्थी म्हणून मी आहे, माझं सेंटर मुंबई आहे। ज्या दिवशी निवडणुका आहेत त्याच दिवशी माझा पेपर आहे, एका वेळेला दोन्ही कामं मी करू शकत नाही। माझी शासनाला अशी विनंती आहे की यावेळी तरी आम्हाला या निवडणुकीच्या कामातून मुक्तता करावी हीच मी विनंती करते।
पाहिलं आपण कशा पद्धतीनं या सगळ्या गंभीर प्रश्न या निमित्तानं तयार झालेला आहे. खरं तर 7 तारखेला आता मतदान होणार आहे आणि त्या दिवशी TETची परीक्षा आहे आणि ज्या शिक्षकांना मतदानाच्या संदर्भामध्ये ड्युटी दिलेली आहे ती तात्काळ रद्द करावी अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं हे सगळे शिक्षक करताना बघायला मिळत आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.